हॅलो, कसे आहात सगळे? ऑफिसमधून दमून घरी आल्यानंतर आज जेवणात काय करायचं हा मोठा प्रश्न पडतो आणि त्याच्यात भाजी आणायची राहून गेली तर अजूनच गोंधळ उडतो. पण अशा वेळी काळजी करण्याची काही गरज नाही आहे. घरात टोमॅटो आणि कांदे असतील तर अगदी काही मिनिटातच तयार होणारी ही झणझणीत टोमॅटोची चटणी तुमचं जेवण एकदम स्वादिष्ट बनवू शकते. तर ही आपण भाकरी, पोळी, वरण भात किंवा खिचडीसोबतही खाऊ शकतो. चला तर मग आज बनवूया ही सोपी आणि चवदार टोमॅटोची चटणी. सर्वप्रथम कढईमध्ये मी एक पळी तेल घेतलेलं आहे. ते छान गरम झालं की त्याच्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, 4-5 लसणीच्या पाकळ्या आणि 2 मध्यम आकाराचे कांदे घालून घेतलेले आहेत. आता चवीनुसार मीठ घालून ह्याला छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला. कांदा मऊ झाला की त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट आणि 4 मध्यम आकाराचे टोमॅटो घालून सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, आपण आधीच हिरव्या मिरच्या जास्त घातलेल्या आहेत, त्याच्यामुळे लाल तिखट जे आहे ते थोडं कमीच वापरायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही आहे. आता झाकण ठेवून 3 ते 4 मिनटं छान टोमॅटो शिजवून द्यायचा आहे. टोमॅटो छान मऊ झाला की आपली झणझणीत आणि चवदार चटणी तयार, की त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून छान गार्निशिंग करून घ्यायची आहे. फक्त काही मिनटातच तयार होते आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.